नमस्कार. सगळ्यांनाच कल्पना आहे की आता माननीय समाज कल्याण मंत्र्यांनी एक स्टेटमेंट अॅट्रॉसिटी संदर्भात केलं होतं आणि त्याच्यावर संपूर्ण महाराष्ट्रभर त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि पिंपरी चिंचवड शहरातही आज सर्व दलित संघटना, सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन या विषयात अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठलेही बदल होऊ नये म्हणून एक मोठं आंदोलन केलं. आज या ठिकाणी आमचे नेते बाबा कांबळे असतील, अंजनाताई असतील, गोपाळ असतील, सगळीच मंडळी, आमचे नगरसेवक बापू घोलपई या ठिकाणी आलेले आहेत. या ठिकाणी आलेत, पण मी त्यांना आज आश्वस्त केलं की मी सामाजिक न्याय मंत्र्यांशी बोलून हा विषय जो आहे तो वेगळ्या पद्धतीनं न घेता त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्याची विधानसभेत विधिमंडळामध्ये चर्चा होऊन या अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही या संदर्भात प्रॉपर चर्चा होऊन तो परत एकदा समाजापर्यंत पोहोचावा आणि हा कायदा आहे कसा राहील यासाठी माझे प्रयत्न असेल असं आश्वस्त केल्यानंतर त्यांनी पुढचं आंदोलन हे स्थगित केले. त्यामुळं मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आपण सर्व चळवळीतनं समोर आलेलं आणि अशा प्रकारच्या काही गोष्टी घडल्यानंतर आपलं कर्तव्य आहे की सगळ्या गोष्टींमध्ये आंदोलन केलं पाहिजे. पण आंदोलन चांगल्या पद्धतीनं आणि सरळ मार्गी केल्यानंतर त्याचे परिणामही आपल्याला त्याच पद्धतीने मिळतात. त्यामुळे मला असं वाटतं हा विषय तातडीनं येणाऱ्या शेवटचे 2 दिवस अधिवेशनाचा आहे त्याच्यामध्ये हा घेऊन याच्यावर आहे तसा तोडगा मी नक्की काढेल असं मी त्यांना या ठिकाणी आश्वासन दिलं.